PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न पहिला. बिफोर प्लेइंग अ सितारिस्ट ऑलवेज ॲडजस्ट द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग ऑफ द सितार अँड ट्राइज टू प्लक इट सुटेबली. बाय डूइंग सो द सितारिस्ट एडजस्ट द. सितार बजाने से पहले सितार वादक हमेशा सितार की तार के तनाव को समायोजित करते हैं और उसे उपयुक्त रूप से तानित करने का प्रयास करते हैं. ऑप्शन 4 दिलेले, तुम्हाला यापैकी एक उत्तर सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पिच ऑफ द स्ट्रिंग ऑफ सितार. सितार के तार का ताणत. बघा, कीर्तनकार त्याच्या पूर्वी जो विना असतो तो विना किंवा भजनी मंडळी ते विना लावण्याचा प्रयत्न करतात. ते लावतात म्हणजे त्याच्यावर एक काही हे असतात फिरवण्यासाठी, त्याला तारेला ऍडजस्ट करण्यासाठी. ठीक आहे. तर आयाम जे आहे, आयाम म्हणजे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड हे रिलेटेड असते लाऊडनेसशी. आवाजाचा कमी अधिकपणा जर असेल तर तो अवलंबून असतो आयामावर, म्हणजे आयाम असते लाऊडनेसवर आणि पिच असते फ्रिक्वेन्सीवर. पिच रिलेटेड विथ फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड रिलेटेड विथ लाऊडनेस. त्यानंतर शिट्टीच्या आवाजाची तीव्रता ही अधिक असते आणि सिंहाच्या गर्जनेची, रोअरिंग ऑफ लॉयन, त्याची तीव्रता ही कमी असते. हे काही पॉइंट्स आहेत जे एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेले आहेत. The frequency determines the shrillness म्हणजेच कर्कशपणा or pitch of a sound. If the frequency of vibration is higher, we say that the sound is shrill and has a higher pitch. If the frequency of vibration is lower, we say that the sound has a lower pitch. For example, a drum vibrates with a low frequency. ड्रमचा आवाज त्याची तीव्रता कमी असते आणि शिट्टीच्या आवाजाची तीव्रता जास्त असते. म्हणजेच ड्रमच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ही कमी असते आणि शिट्टीच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी ही जास्त राहते. Which of the following statements are true about photosynthesis? A. In this process, solar energy is converted into chemical energy. B. In photosynthesis, carbon dioxide and water are used. C. In photosynthesis, carbon dioxide is released and oxygen is consumed. D. In photosynthesis, oxygen is released and carbon monoxide is consumed. तुम्हाला 5 सेकंदामध्ये उत्तर सांगायचं आहे. फोटोसिंथेसिस मध्ये सोलार एनर्जी कन्व्हर्जन होते केमिकल एनर्जी मध्ये. हे बरोबर आहे. पहिला ऑप्शन बरोबर आहे. सेकंड आहे, इन फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर यूज. तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो आणि मुळांद्वारे पाणी घेतात, म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर सी आहे, इन फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साईड इज रिलीज. तर फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होत नाही, म्हणजे बाहेर पडत नाही, तर बाहेर पडणारा कोणता आहे? ऑक्सिजन आहे. म्हणजे हे तिसरं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. आणि इथे दिलेले ऑक्सिजन इज कन्झ्युम, म्हणजे ऑक्सिजनचा, तर ऑक्सिजन इथे रिलीज होते, कन्झ्युम होत नाही, म्हणजे सी ऑप्शन हे चुकीचे आहे. त्यानंतर इन फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इज रिलीज, बरोबर आहे, ऑक्सिजन बाहेर पडते. अँड कार्बन मोनॉक्साईड इज कन्झ्युम, तर हे चुकीचं आहे. बघा, कन्झ्युम काय होते? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे रिएक्शन थोडक्यात कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर आणि इकडे तयार होते त्यांचं ग्लुकोज, म्हणजे C6H12O6 आणि प्लस मध्ये रिलीज होते ऑक्सिजन, हा असतो वायू. आपल्याला विचारलेलं आहे, ट्रू विचारले, तर ट्रू आहे पहिलं आणि दुसरं, ए अँड बी. In a mixed ability class with students in different stage of cognitive development, which one of the following strategies will be most suitable? Option 1, using hands-on activities involving concrete objects for simplification of abstract concept. अमूर्त अवधारणाओं के सरलीकरण के लिए मूर्त वस्तुओं को शामिल करते हुए व्यावहारिक गतिविधियों का उपयोग करना. बी, पियाजे द्वारा प्रस्तावित संज्ञानात्मक विकास की 4 अवस्थाओं के अनुसार कक्षा को 4 समूहों में पुनर्समूहित करना. 3, प्रतिभाशाली छात्रों के लिए व्यक्तिगत निर्देश की योजना बनाना. छात्रों के बुद्धिलब्धि अंकों का औसत लेना और उसके अनुसार शिक्षण की योजना बनाना. आपल्याला विचारले मोस्ट सगळ्यात सुटेबल आन्सर जे ते आहे ऑप्शन नंबर 1, युजिंग हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्विंग कॉन्क्रीट ऑब्जेक्ट. कॉन्क्रीट म्हणजे मूर्त. विद्यार्थ्यांना शिकवण्या अगोदर आपल्याला त्यांना ती वस्तू जर दाखवली तर ती त्यांच्या माइंडमध्ये जास्त लक्षात राहील. ऍबस्ट्रॅक्ट नाउन पेक्षा आपल्याला दाखवावं लागेल कॉन्क्रीट ऑब्जेक्ट. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त वस्तू.
अमूर्त वस्तू हे त्यांना लक्षात लवकर येणार नाहीत, परंतु मूर्त वस्तू जर दाखवल्या तर त्यांच्या लक्षात लवकर येईल. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर आहे. द क्रॉप न्यूट्रिएंट्स अवेलेबल इन फर्टिलायझर्स आर नायट्रोजन, पोटॅशियम, आयरन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस अँड आयरन, नायट्रोजन, सोडियम अँड पोटॅशियम. तर इथे आन्सर येणार NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. ऑप्शन नंबर बी. पोटॅशियमची संज्ञा आहे के. ठीक आहे. पोटॅशियमचं नाव हे कशावरून आलेलं आहे तर कॅलियम, KALIUM, कॅलियम म्हणजेच पोटॅशियम. आणि सोडियमचं आलेलं आहे नॅट्रियम, NATRIUM. सोडियमचा Na नॅट्रियमवरून घेतलेला आहे आणि पोटॅशियमचा के हा कॅलियमवरून घेतलेला आहे. इथे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. कंपाऊंड आणि त्यांचे नेम, त्यांचं नाव, स्ट्रक्चर तुम्हाला पाठवायचे. तर आपण एक एक बघूया. इथे स्लेक लाईम दिलेले, तर स्लेक लाईमचं जे सूत्र आहे ते असते कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2. स्लेक लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड, एचं येईल 4. तर ए इथं हा पर्याय कटला, इथे 6 आहे आणि हा कटला. ठीक आहे. त्यानंतर टेबल सॉल्ट आपल्याला माहिती आहे. टेबल सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ठीक आहे. तर बीचं येणार 6. बघा बीचं इथे किती 5 आहे, हा ऑप्शन चुकला, तर इथे आहे हा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. त्यानंतर लाईमस्टोन म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे CaCO3 हे येणार लाईमस्टोन. ठीक आहे. कॉस्टिक सोडा म्हणजे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. कॉस्टिक सोडा NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, NaOH. क्विक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे. क्विक लाईम कॅल्शियम ऑक्साईड CaO. आणि बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला आहे NaHCO3. Why is a lightning conductor installed in a building? किसी इमारत में तड़ित चालक को क्यों लगाया जाता है? तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. इट कंडक्ट्स इलेक्ट्रिक चार्ज ऑन द ग्राउंड व्हेन लाइटनिंग स्ट्राइक्स द बिल्डिंग. बिजली की इमारत से टकराने पर उत्पन्न आवेश को यह भूमि में संवाहित कर देता है. Which of the following gases are responsible for acid rain? Nitrogen, oxygen, ozone, sulfur dioxide, nitric oxide. तर यामधले एक असतो सल्फर डायऑक्साईड डी आणि दुसरा असतो नायट्रिक ऑक्साईड म्हणजेच ई. तर डी आणि ई ऑप्शन नंबर 1. Question number 8. Identify the correct statements from the following. Generally, non-metals do not react with water. Generally, non-metals do not react with acids. तर दोन्ही पर्याय म्हणजे दोन्ही ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर ऑप्शन नंबर 4. नॉन मेटलची रिएक्शन पाण्यासोबत किंवा ऍसिड सोबत या दोघांसोबतही होत नाही. आणि नॉन मेटल्सच्या ऑक्साईडचं नेचर पण पेपरला विचारतात. फॉर एक्झाम्पल कार्बन हा एक नॉन मेटल आहे आणि कार्बन डायऑक्साईड याचं जर नेचर विचारलं तर कार्बन हा अधातू आहे. अधातूच्या ऑक्साईडचं नेचर असते आम्लधर्मी म्हणजेच ऍसिडिक. ठीक आहे. अधातूचे ऑक्साईड किंवा ऑक्साईड ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक अँड ऑक्साईड ऑफ मेटल्स आर बेसिक. मेटल्सचे फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम ऑक्साईड हा एक मेटल आहे आणि मेटल ऑक्साईड कसे असतात बेसिक.